नशीबवान कुत्रा. अहो, कुत्र्याला नाव आहे, पण ते सध्या माझ्या लक्षात नाही. त्या कुत्र्याचं जीवन राजासारखं होतं. 200-300 स्क्वेअर फीटच्या घरात राहत होता. त्याला बघणारी श्रीमंत आई होती. त्याचं खाणं पिणं प्रत्येक गोष्टीवर त्याची आईची नजर होती. अशा होत्या. म्हणून म्हणतो, कुत्रा हा नशीबवान आहे. पाहण्यासाठी 3-3 नौकर होते. चांगला डॉक्टर सुद्धा होता त्याला बघण्यासाठी. अशा प्रकारचा कुत्रा होता. आणि राहण्यासाठी सुंदर गाडी बी होती. त्याचा शौक बी पूर्णपणे करत होता. आवडीने कुठेही फिरायला घेऊन जात होते. त्याला सोडून कुठं घर खाली करून जात नसे. कोण ना कोण व्यक्ती ठेवून त्याच्या रक्षणासाठी ठेवून जात नसत. असे त्याचे आई वडील होते. एकदा काय झालं हो मित्रांनो, कुत्रा आजारी झाला हो. त्या आजारीने ते कुत्र्याचं मरण पावलं. त्यांनी भरपूर डॉक्टरकडे घेऊन गेले त्याला नीट करण्यासाठी, पण तो काय नीट झाला नाही. अखेर त्यांनी त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या घरात खूप मोठं दुःख झालं. जसं काय आपल्या पोरांना बघतो तसं कुटुंबाचा एक व्यक्ती गेल्यासारखं झालं. काय दिवस असं चाललं. त्याच्या मरणाच्या टायमाला त्याचं पूर्ण विधी झाली. त्याच्या विधी झाल्यानंतर त्याला अंतिम संस्कार झाला. त्याची जी राख होती ते नाशिक मध्ये टाकून आले आणि त्याचा 13वा सुद्धा ठेवला. आणि त्या 13वात प्रत्येक गरिबांना त्यांनी जेवण घातलं. असा हा नशिबान कुत्रा होता. आज तो घरात नाही, पण त्याचा फोटो आहे. त्यांचा फोटो आहे. कुत्र्यांचा एवढं प्रेम होतं की तो मेल्यानंतर बी त्या फोटो समोर त्याचा वाढदिवस सुद्धा साजरा करतात. अशा प्रकारचे कुत्रा प्रेमी आहे. मी त्याला कुत्रा नाही बोलू शकत, कारण त्याला नाव होतं ते माझ्या लक्षात नाहीये. पण एक गोष्ट आहे, ते कुत्रप्रेमी जगात आहे. अशा प्रकारचे कुत्र्यावर प्रेम करणारे